बच्चे तुम्ही बघू शकता, चारा खाणारे बच्चे आलेले आहेत. बाकी काही दुधाचे पण दिसतील तुम्हाला असे, पण बाकी बघा चारा खाणारे बच्चे आहेत. हे बघा छोटे मोठे सगळे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील. बघा बच्चांची क्वालिटी वगैरे हे बघा. बघा बच्चे टोटल किती बच्चे शेट आहे? 35. बघा केवढे भारी गुडगुडीत बच्चे मित्रांनो. बघा तुम्ही हे सगळे दुधाचे बच्चे मित्रांनो, 1 नंबर क्वालिटीचे. हे बघा हे पण दुधाचे, हे दुधाचे. हे बघा 1 नंबर चमक पॉलिश. कागद खावला तो. हे बघा कागद खावला त्या तोंडात ना कागद काढा पुढं पडतो तो बी. हे बघा मित्रांनो, बघा बच्चे केवढे भारी बच्चे. त्याच्यात पाटी बोकड किती असतील? हा मोजेल नाही का, पण आहेत ना पाट बोकड मिक्स सगळ्या. बोकड्या भरपूर आहे का मित्रांनो, बघू शकता तुम्ही. बोकड बघा सगळे चारा खाणार आहेत. हा आहेत भरपूर बोकड आहेत. हो बघा मित्रांनो बोकड बरोबर. ते बारे तिकडे बोकड आहे, तिकडे समोर बोकड आहे. ते अजून हा हो दोघे बोकड आहे मित्रांनो. आहेत मित्रांनो निम्मे आहेत पाठी बोकड. हा बघा जरा त्याला धरा तोंडात न काढा पाठी. सोडलं का कागद खात होती. बर बच्चांची किमती वगैरे त्यांना माहिती का? ठीक आहे फोनवर बोलून गेल्या मित्रांनो. अप्पू रावते 80ची. बघा बच्चे भारी. बघा छोटे पण आहे, मोठे पण आहे, मीडियम पण सगळे बच्चे. हो पाठी दाखव दुसरा तुझा पाठी बरोबर मित्रांनो. पाठी बी घेतात चालतं मित्रांनो. 4 बोकड तुम्हाला बघायला भेटतील. आता जर तुमच्याकडे काठेवाडी शेळ्या असतील किंवा काठेवाडी शेळ्या घ्यायच्या असतील तर त्यांच्यासोबत तुम्ही या बोकड वगैरे घेऊ शकता. बरेच जण पाठी घेऊन गेलेले आहेत, तर पाठींसाठी मित्रांनो चांगले बोकड तुम्ही आता भरू शकतात. याच्यामध्ये तुम्हाला हे 2 बोकड 2 दात आहे, हा एक 4 दात आहे, हा एक 6 दात आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला सगळी तुम्हाला 2 दात लागत असेल, 4 दात लागत असेल, 6 दात लागत असेल, कुठलाही घ्या. राजस्थानी बोकडला लाज वाटेल अशी तुम्ही याची कानाची लेंथ तुम्ही बघू शकता. एवढी लांब कान याचे मित्रांनो बघू शकतात. एकदम पतिरा सोजत यांच्यापेक्षा जबरदस्त कानाची लेंथ तुम्हाला काठेवाडी देखील मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा अजून मित्रांनो या बोकडांची हाईट वाढायची बघा. काठेवाड मध्ये देखील तुम्हाला एवढी जबरदस्त हाईट कानाची लांबी तुम्हाला बघायला भेटेल. हे बघा आता हे मित्रांनो हे काय कुठल्याही फार्मवरती नाहीये किंवा कुठल्याही दानावरती ते अवलंबून नाहीये बोकड. हे डायरेक्ट फिरस्ते बोकड आहेत, पालावरती फिरस्ते बोकड. तुम्ही बघू शकता तिकडे पण अशा भागामध्ये फिरत असतात. 2 दात मध्ये एवढे झालेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटेल 4 दात मध्ये 6 दात मध्ये मित्रांनो एवढी हाईट लेंथ 6 दात मध्ये करत असतात. जर तुमच्याकडे खायला चांगलं असेल ना तर अजून याच्यापेक्षा डबलला बनेल. याला जर तुम्ही दानावर ठेवला, फीडवर ठेवलं चांगलं स्टॉल फिडिंगवर, तर मित्रांनो हा खूप 23ला मागताय. 30,000 सांगितले. बरं तर मित्रांनो आता समोर 2-4-5 महिन्यामध्ये ईद आहे. तर तुम्ही याला जर घेऊन गेले आणि जर फक्त एवढं 2-4 महिने याला जर तुम्ही मक्कावर गहूवर ठेवलं ना तर जबरदस्त वेट गेन करेल मित्रांनो. हा पूर्ण काळाने वरती असतं त्याला टीका आहे, तुम्ही बघू शकतात. 2-4 महिन्यामध्ये मित्रांनो त्याला चांगला तुम्ही दाना खाऊ घातला तर जबरदस्त वेट वगैरे करणारे हाईट वगैरे ऑलरेडी आहे. म्हणजे ईदसाठी चांगला जाईल. बाकी तुम्ही समोर या, समोर सौदार तुम्हाला मोबाईल नंबर दिलेला आहे. सौदार तुम्हाला समजेल काय भाव आहे काही नाही. तर नमस्कार मित्रांनो, खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो आज 8 जानेवारी 2025 रोजीची साहेबू आप्पा रावते यांची ही काठेवाडी शेळीची गाडी चाळीसगावला जाते. तर गाडीमध्ये किती काय नग असणार आहे आपण त्यांना विचारू. किती नग आपल्या गाडीमध्ये आता? 70 नग का? बरं गाबणी शेळी किती आहेत? 30 गाबणी. बाकी 40 सगळ्या दुधाचे आहेत का? 40 दुधाचे. बरं आणि बच्चे वगैरे किती? 36 बच्चे. बच्चे चारा खाणार आहे का सगळे? मोठे पाट आहे का? बरं अजून बोकड वगैरे पण दाखवलं? एक बोकड आहे का? बरं बरं. तर मित्रांनो 70 शेळ्या आहेत, 30 गाबणी आहेत, 40 जनलेल्या बाकी लाखांसाठी पण असतील आणि एक बोकड आहे. त्याचबरोबर 36 बच्चे ना? चारा खाणारे 36 बच्चे आहेत. तर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, तुमच्या कमेंट्स ते सांगा. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, घ्यायचं असल्यास खाली मोबाईल नंबर दिलेला आहे. तुम्हाला यांच्याकडे कधीही काठेवाडी शेळी, बच्चे, बोकड, लागण असेल, गाभण असेल, जणलेली असेल, सगळ्या शेळ्या मित्रांनो तुम्हाला यांच्याकडे घ्यायला भेटतील. आणि क्वालिटीच्या शेळ्या मित्रांनो आलेल्या आहेत, तर घ्यायला भेटतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मोबाईल नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. क्वालिटी बघा, बघा दुधाची बघा, खाली पावर बघा मित्रांनो. क्वालिटी एकदम नरम कास आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. चालू गाडी आता उतरते. भुक्या शेळ्या आहेत, तुमच्या लक्षात येऊन जाईल. गाबने हात घ्या गाबने शेळ्या हात लावा. हे बघा गाभण शेळी बघा मित्रांनो, गाभण शेळीची क्वालिटी. ही दुधाची उतरली. ही बघा, ही पण गाभण. हे बघा दुधाचे दर आहेत. हे बघा गाभण शेळ्या. पाय भरला. हे बघा दुधाची माप बघा मित्रांनो, भुक्या शेळ्या उराल्या. हे बघा क्वालिटी गाभण शेळीची मित्रांनो. क्वालिटी एक नंबर आलेली आहे. मोठं माप आहे बघा. शेळ्या उतरल्या खाली, थोडं मोठं माप आहे, फक्त भुक्या आहे. बघा गाभण शेळ्या, दुधाच्या शेळ्या बघा. हे बघा एकदम चिकनवान आहे, शायनिंग. हे बघा पाठ केवढी भारी, गाभण पाठ बघा. हे बघा दुधाची. हे बघा बघा दुधाची एक नंबर. हळूहळू घ्या बघा. क्या बात आहे मित्रांनो, माप बघा एक नंबर, क्या क्वालिटी. जबरदस्त. हे बघा शायनिंग, चमक. हे बघा होंडी, माप बघा होंडीचं. हे बघा दुधाची उतरली खाली. ये एक नंबर बघा माप. हे गाभण घ्या, लाल गाभण घ्या. हळू पाय अटकेल. हे बघा मित्रांनो गाभण, फुल तोलावरची लाल. ती व्हिडिओ मध्ये लाल होती कधी ती ही कधी, हा ती वरती. ही बघा मित्रांनो दुधाची पण. ही बघा ही लाल, ती व्हिडिओ मध्ये लाल दाखवत होती ती. बघा गाभण आहे का, जनली जनेल बरं. ही बघा मित्रांनो दुधाची. हे बघा मित्रांनो भुक्या शेळ्या, तरी पण बघा एवढा पावर करता. बघू शकता तुम्ही केवढं माप आहे. पाय भरून गेलाय शेळ्याच्या उभं राहून. हे बघा दुधाच्या. हे बघा दुधाच्या बघा. तुम्हाला एक बांधून पण दाखवणार आहे मित्रांनो. आता फक्त शेळ्या उतरतायत. जवळपास काल 1 वाजेची गाडी निघाली. तर मित्रांनो आता 10 वाजेच्या सुमारास, सॉरी 9 वाजेच्या सुमारास गाडी ही येते चाळीसगावला. 9 वाजले आता. काल 1 वाजेची गाडी निघाली. बच्चे बघा. हे बघा दुधाची बघा मित्रांनो, दुधाची एक नंबर शेळ्या आल्या दुधाच्या पण. ही पाठ आहे, ही वाईट बघा होंडी. हिला पण दूध आहे. ही पाठ आहे पहिल्या हातामध्ये. हे बघा होंडीचा जोडा आहे. दोघी गाभणी हा बघा मित्रांनो, एकदम डबल हड्डी शेड आहे. जाड माप आहे. हे बघा लाल, अजून कलर मध्ये बघा लाल भांडी. गाभणी तोलावरची. हळूहळू बघा मित्रांनो, थोडं जड माप आहे. काय भरून गेलं तिच्यावर. हो हे बघा दुधाची. हे बघा मित्रांनो दुधाची. हे बघा बोकड बघा मित्रांनो. हा बोकड एक नंबर कावले. हर ये जबरदस्त माप बोकडचं मित्रांनो. फुल ब्रीडर आहे, एक नंबर क्वालिटीचा बघा. एक नंबर
बघा बोकड, हे वस्तू आहे मित्रांनो. बघा बोकड, ये बघा मित्रांनो बोकड, क्या बात आहे, एक नंबर वस्तू मित्रांनो. किती जात या? 4 जात आहे का? बघा बरं 4 आहे का? 2 आहे? 2 सांगता तुम्ही, 4 सांगता. बघा आता किती, 4 आहे का? हा मित्रांनो बच्च बघा, एक नंबर आहे, जबरदस्त. हो या बघा मित्रांनो, जसं ती मागची गाडी आधी टॉपची शेडी होती दुधाची, तशी सेम ही पण दूध दिलं एका टायमाला 2.5. एका टायमाला हे बघा, त्या क्वालिटी आणि जबरदस्त. हा ना मित्रांनो बघा क्वालिटी. ते घेण्यासाठी आलेले आहेत कस्टमर. बघू आता त्यांना शेड्या धरतील ते. भुक्या शेड्या आहे, चालू गाडी उतरली. हे बघा, हे पण केवढं मोठं माप आहे. ओरिजिनल बकरा जाऊ राहिल्या खाली मारा गुरगण 500 किलो परतल नाही आहे तरी आम्ही मुद्दल बकरा काढा फक्त मुद्दल बकरा काढवलो. द्या 16.5 द्या, द्या 16.5 द्या. ल्या बोनी करल्या, बोनी नाटक लावल्या आणि त्या बी करल्या. बाबा बोलला तसं करल्या त्या बी. 15,000 देऊन टाक 5 त्यांना पूर्ण नाही भाड्याला. इतक्या लांबून आलेले हे वाचाडचे आलेला तर पुढच्या वेळेस ते लोक येतील. तुम्हाला सांगतो व्यापारचा वसूल तोच राहतो. गिऱ्हाईक वाचला तर व्यापारी वाचणार आहे. या 5 मध्ये गाबने किती? 3 गाब नाही, 2 दुधाचे आहे. 2 दुधाचे आहे. ही गाबन दुधाची ही दुधाची. इकडे ही गाबन राहील. ही पण गाब आहे दुधाची. ही दुधाची. हा मित्रांनो 3 गाबणी आहे, 2 दुधाची. या 5 शेळींचा सौदा आहे. या दिल्या आता 16.5 प्रमाणे शेळ्या दिलेल्या आहेत. चालू गाडी उतरली आहे. हे बघा गाडी तुम्हाला बघायला भेटेल. आणि या शेळ्या चालू गाडीतनं दिलेल्या आहेत. कुठले आलो पुढे चला. मी कुठलं गाव? आपलं गाव आहे बाहवीनगर. हा वाटार स्टेशन. वाटार स्टेशन, सातारा जिल्हा. सातारा जिल्हा. तालुका कोरेगाव. हा तालुका कोरेगाव. तालुका कोरेगाव. हा सांगा काय किंमत जे घेतली तेच सांगा. 16.5 रुपये. 16.5. ठीक आहे चालेल. मित्रांनो फक्त 16.5 वरच्या शेळ्या दिल्या बघू शकता तुम्ही. हे बघा 5 शेळ्या दिलेल्या आहेत. आता शेळ्या भुक्या आहेत. शेळींच्या अंगावर अजून पोटात काहीच नाही. इतका टाइम लागला तिथं 5,000 एका शब्दात वाढून मित्रांनो अजून 5 घेतले त्यांनी. सगळं सोबत आलते. या 5 पहिल्या कोणी घेतल्या होत्या? तुम्ही घेतल्या. तुमचं नाव? तानाजी बापूराव पिसे. बरं आता या 5 कोणी घेतल्या? बोला. महादेव. बरं एकच गाव ना? तुमचं गाव कुठलं म्हणले? फलटण. फलटण. ते दुसरं सांगितलं त्यांनी, काय तर नाव वेगळं सांगितलं होतं. जे गावाच्या सांगणार ना. म्हणजे तुम्ही फलटणचे आणि तुम्ही वाय बसलं बाहवीनगरचं. पिंपळे कोरेगाव बसला. तुम्ही एका गाडीत आले? एकाच गाडीत धर्म कुठल्या पाहुणे रावडे का? बरं बरं बरं. मित्रांनो पाहुणे रावडे ते जुगा करून आला. याच्यात कशा खाट्या शेड्या का सगळ्या? म्हणजे बिना बच्चाच्या ना मित्रांनो? दुधाच्या शेड्या बिना बच्चाच्या. या 16 प्रमाणे का? चालेल. ह्या 16 प्रमाणे घेतल्या आहे. आणि या ज्या गाबणी होत्या या 16.5 प्रमाणे दिल्या आहे त्यांना. हा 1 पिल्लू आहे. बाकी खाट्या आहेत. याच्यात 3 गाबणी होत्या. 2 खाट्या का? काय नाही बच्चे? 2 खाटे आहे. 3 गाभण आहेत. 2 खाटे आहेत. बच्चे वगैरे नाही यांच्या खाली? नाही बच्चे. बरं ठीक आहे.
3 गाभण 2 खाट्या. इकडे पण 5 खाट्या, 1 बच्चा एकीला फक्त. हे बघू द्या हो कास. हे बघा मित्रांनो अशा शेड्या दिलेल्या आहेत 16,000 प्रमाणे दिलेल्या आहेत शेड्या. हे बघा हे बघा 16,000 प्रमाणे फक्त वरचा माल म्हणजे का चालू झालेली शेळी. घाण तिला लागली चालू झालेली शेळी मित्रांनो. हे बघा ही दूध अजून वाढायची दुधाला आहे. हे बघा अशा 10 शेळींचा सकाळी सकाळी हा बोनी झालेली आहे. 5-5 घेतलेली त्यांनी. ही गाडी त्यांनी आणलेली आहे. मित्रांनो एक पाठ मागताय ते 10 झालेला आहे सौदा. हे पाठ आहे. झालायचं नाही का? 13 मागताय तुम्ही. 15 सांगितले. 7.5 सांगितले. हा कमी इकडे गाठा काय ना तू आहे ना बोलीचा मोका तेच पकडते लोक काला मारला बोलली असं चालतंय काय? हा बोला दादा. बांधली कधी झाल्यासारखं बंदी पाटली त्यांना ती. हा तुम्ही 14.5 सांगितले, त्यांनी 13 मागितले. ही एक लाल पाट वाढवली त्यांनी अजून. बघा पहिलं होतं हे पाट वाढवली त्यांनी अजून. ही लाल पाट जनलेली आहे. खाटी पाट आहे बरं. हिच्या खाली बच्चा वगैरे. हिला बच्चा आहे का? हिला नाही बच्चा. हा मित्रांनो 13,500 ही पहिली आळू पाट पहिल्या मध्ये पाट दिलेली आहे. दाता बघा 2च करते वाटतं. बघा द्या दिसतं थोडीशी. 4 झाली. 4 झाली वाढायची अजून ती. 13.5ला झालेली आहे. असे टोटल 11 केल्या त्यांनी. 5-5चे 2 सौदे नंतर एक 11वी वाढवली. बरं बोल दा. मी 20,000 सांगितले. बोल बोल 16,000 19,000 दादा माल नाही भेटे. 19 ऐका मी तोलावरचे नाही घेऊ राहतो. बकऱ्या पाय ना तू. बकऱ्या कशा काढ्या तुझा 18,000 ऐका 18,000 कोणचा 8,000 जसं बोलायचं का म्हणते काय आपण सांगतो बोलला त्या 8,000 काय देऊ फायनल बोलतो. फायनल मला सांगा असे आले तर देवायचे. 17ला देऊ राहिले का तुम्ही फायनल? नाही हो जाऊ द्या मग तिच्या मी बोलून 17ला द्या. द्या 17ला घ्या. भाऊन सांगून दिलं फायनल 17ला द्या. मी बी त्यांना विचारलं नाही डायरेक्ट बोलून दिलं मी. ते सोडा बघा ते मला पडलं नाही. 17ला द्या. शेळ्या भारी काढेल त्यांनी. 1 नंबर काढेल ना. बघा पुढे ओढे काय पे बघा बघे नाही बघा उतरून पाणी 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 पिले पाणी पाता गव्हांचे हे 2 दिवस तुम्ही फक्त खाऊ द्या मग तुम्ही मजा बघा. त्या मायला आहे ना त्या गरीब 5 रे 5 आम्ही ते सांगतो मला. हो तिला बाईक तिला तिथं माहिती चांगला घ्यायला मी नाही तिला बजबरी सोडेल ती बकरी. तेच सामने आला देनी 22,000 रावण्या करे दिली नाही मी बकरी. द्या बोललो 17ला द्या. नाही ना नाही द्या द्या घ्या दादा. नाही 18 नाही 17 बरोबर घ्या. रोग आहे ना नाही हो दादा नका आम्ही मारा. किती 16.5 नाही नाही ऐका ना 16.5 बघा रोडनी चाललो बरं का. फक्त रोडनी चाललो अजून ऐका अजून मी तुमच्याकडून ऐकून घ्या मी अजून 10-15 घेऊन जाईल. फक्त एक रोडनी चाललो मला शेळ्या दिसल्या म्हणून मी वाकडी करून इकडे आलो का. 40 गावचं नाव आहे. तुम्ही नाव काढशा. आता जायचं व्हिडिओ कायम बघतो मी. आता त्याला माहिती आहे का बघा काय आम्ही कमी या बकऱ्या लोक 25,000 रुपये दादा. त्यांना बोलू द्या 18. त्यांना बोलू द्या 18. मी बोललो त्या दामात घ्या. त्यांनी बी द्यावा तुम्ही बी घ्या. नाही त्याच्यावर 10 रुपये वाढणार नाही शेट. 17 द्याव शेट. नाही हो 10 रुपये वाढणार नाही. 10 वाढणार नाही. 17 घ्या. दिला 17 द्या घ्या द्या 17 झाल्या.
दादा बकऱ्या भारीत बरं हा बकऱ्या भारीत फक्त खाऊ घाला फक्त दिले ना 2 दिवस गुईनं पाणी आणि डेप खावाड 8 दिवस खावाडा आणि मक्का बिक्का डेप खाऊ घाला माझ्याकडे एक टाइम मक्का राहील ढेप राहील बस बस प्लस घास आहे माझ्याकडे हा बकऱ्यात दूध देतील फक्त 2-4 दिवस घेतो आणि काय आपलं भुसाचा स्टॉक आहे आपल्याकडे हा ना गुडाचं पाणी पाहिजे फक्त ना गुळाचं पाणी हा या वल्ल्या जनलेल्या शेळ्या त्या दूध वाढतील त्यातून चालेल ठीक आहे झालं मित्रांनो तुमचं गाव प्रॉपर कुठलं मालेगाव प्रॉपर मालेगाव मालेगाव म्हणजे खेड आहे निमगाव का बरं आता तुम्ही इकडे काय घालाल ते आम्ही हुळ घ्यायला आलो पुढं कसलं कांद्याचं बरं इथं भेटतं हा त्यांच्याकडे आलो होतो सच आपल्या शेळ्या दिसल्या हा हा बरं काय ना तुमचं विनोद घोटेकर मित्रांनो या 4 शेळ्या घेतल्या दुधाच्या चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या घेतल्या आहेत ह्या शेळ्या त्यांना आता 17,000 प्रमाणे दिलेले आहेत तुम्ही बघू शकता 4चा सौदा आहे त्यांना जवळपास 10-15 शेळींची दावण बांधून दाखवली होती त्याच्यात त्यांना 4 पटले आहेत मित्रांनो शेळींना अजून पाणी देखील पिलेलं नाही मित्रांनो आता या गाभण शेळींची दावण बांधलेली संपूर्ण शेळ्या गाभण तुम्हाला बघायला भेटतील तोलावाच्या शेळ्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता संपूर्ण तोलावाच्या शेळ्या बांधलेल्या आहेत अजून टॉप क्वालिटी राहिलेली आहे माप बघा 1 नंबर माप आहे तुम्हाला समोरून शिंगडी पगडी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे मित्रांनो फक्त तिसऱ्या वेतामध्ये तुम्हाला संपूर्ण शेळ्या बघायला भेटतील हे बघा क्वालिटी शेळींची चमक बघा शेळींवरती आता अजून तिकडे आहेत मित्रांनो भरपूर शेळ्या दावण तवडी होती म्हणून 20 त्यांनी बांधलेल्या आहेत बघा अजून भरपूर शेळ्या आहेत त्याच्यात बाकी दुधाच्या भेटतील तुम्हाला आता बाकी गाभणी भेटतील तुम्हाला हे बघा चमक हे वगैरे मित्रांनो सगळ्या गोष्टी आहेत 30 शेळी गाभणी का बरोबर तर मित्रांनो पुढून शिंगडी वगैरे बघा मोजून तिसऱ्या होतात त्या तुम्हाला शेळ्या बघायला भेटतील हे बघा काय आहे दुसऱ्यातली पण एखादी 1-2 हे बघा दुसऱ्यातले आहे बाकी हे बघा ही पण हे बघा चेहरा पट्टी एकदम जवानीची शेळ्या मित्रांनो तुम्ही बघू शकतात हे बघा क्वालिटी शेट आज आपला किती विक्रा झाला 12 तर सुरुवातीला 11 केलं नंतर त्याने केलं त्यातून हा आणि नंतर 5 दिले याला अगोदर 4 नंतर एक याला पण दिले नंतर एक गाभण घेतले बरोबर 5 दिल्या म्हणजे 17 गेले टोटल बरोबर तर मित्रांनो 17 गेला दाम वगैरे तर तुम्हाला 3 गाभ निघाले 17 मध्ये बाकी सगळ्या दुधाच्या गेल्या तर मित्रांनो फक्त 3 गाभ निघाले अजून गाभणींची संपूर्ण क्वालिटी 30 गाभणी अजून 30 बकरी गाभणी तुम्हाला बघायला भेटली इकडे बघा पूर्ण चरता आहे बकऱ्या तर चला क्वालिटी दाखवा आता हे बघा काशी वगैरे बघा हा सोडून काशी दाखवा सोडून हे बघा मित्रांनो सोडून तुम्हाला काशी दाखवतो माप दाखवतो बघा माप वगैरे शेळीचं एकदम डबल हड्डी माप आहे मित्रांनो आता बघा चरल्यानंतर शेळी लक्ष देते बघा अजून कच्ची हां बरोबर हे बघा दुसरं माप तुम्हाला दाखवतो ही बघा पण क्वालिटी मित्रांनो चांगली क्वालिटी आहे आणि रेट देखील एकदम सोयीस्कर लागलेला आहे मित्रांनो अजून काय किमती लागतील आपण यांना विचारून घेऊ आता आपण या दाव बांधलेल्या गाभणी वगैरे काय किमतीच्या गाभणी आता तरी 17-18 पर्यंत 20-20 हा पूर्ण 20-20 17-18 प्रमाणे बरं मित्रांनो 17-18 प्रमाणे पूर्ण 20-20 घेतला तुम्हाला भेटतील बाकी पट्टीने किती घेता तुम्ही 5-10 समोर या 14 होऊन जाईल कमी जास्त हो हे बघा बघा मित्रांनो क्वालिटी वगैरे बघा शेळी कशी 1 नंबर जबरदस्त माप आहे मित्रांनो ही पण बघा शेळी क्वालिटी बघा मित्रांनो 1 नंबर हो 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 हे बघा कास वगैरे बघा एकदम तोलावरच्या शेळ्या मित्रांनो सगळ्या तोलच्या शेळ्या कच्च्या पण बांधलेल्या 20च्या दावणीमध्ये हे बघा गड्डे वगैरे 17-18 हजार पण मित्रांनो तुम्हाला शेळ्या भेटतील अजून समोर आल्या किमतीत होऊन जाईल एवढं तेवढं कमी जास्त आज तुम्ही रेट पाहिलाच काय रेटने शेळ्या दिल्या तुम्ही बघितलं आज बघा ही पण बघा बघा मित्रांनो आत्ता कुठं शेळ्या बघा ह्या चमक करताय
आता तिच्या पोटात दिसतंय काय त्या शेळींचं बघा. खाली काच बघा एकदम तोलावर आहे. ही पण बघा एवढ्या महिन्याच्या आत जाणार आहे मित्रांनो बघा. हो बघा महिन्याच्या अंदर बाहेर जाणारी शेळी मित्रांनो. ही पण बघा होंडी बघा म्हैस होंडीच्या बरोबरची एक दिली. आता ही बघा एक पक्की गाभण आहे बघा मित्रांनो बरोबर. ही पण बघा लाल बघा मित्रांनो कलर मध्ये लांबापणा बघा शेळीचा बघा. कास अजून खूप लागायची मित्रांनो ती बघा एकदम तिची जो गाला आहे तो एकदम ढिला आहे अजून फुल टाईट लागेल ती. ही पण बघा ब्लॅक मध्ये मस्त गोळ्याचं माप आहे मित्रांनो बघा. चांगली शेळी ही बघा एक नंबर क्वालिटी. ही पण बघा मस्त माप आहे मित्रांनो बघा. क्वालिटी बघा एक नंबर. तोलावरच्या मित्रांनो सगळ्या तोलावरच्या बांधलेल्या आहेत. एक एक शेळी तुम्हाला सोडून दाखवली. टोटल 70ला 2 कमी शेळी होती ना. टोटल 68 शेळी होती मित्रांनो. त्याच्यातनं 17 शेळी विकलेली फक्त ती पण दुधाची शेळी विकलेली आहे. फक्त मोजून 3 शेळ्या गाभणी गेलेल्या आहेत. बाकी सगळ्या दुधाच्या शेळ्या त्यांनी विकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. ही पहिल्या आहे त्याची बघा मित्रांनो बघा बोंडा काय बात एक नंबर लागलेली होंडी बघा मित्रांनो कशी दिसते होंडी. ही पण बघा हे बघ वस्तू हे बघा बघू द्या कास. हे बघा मित्रांनो एक नंबर क्वालिटी. ही पण बघा पाटच आहे मित्रांनो दुसऱ्या हातामध्ये बघा एक नंबर शिंगडी पगडी चेहरा पट्टी एक नंबर वस्तू आहे मित्रांनो हे बघा बरोबर. त्याच्यानंतर बघा हा जोडा बघा रेवड्या कलर काळ्या बाला. हे बघा दोघी बहिणी. हे बघा मित्रांनो पहिल्यामध्ये हे बघा. आता दुधाच्या बांधा का बांधा दुधाच्या हो बांधा हो बांधा बांधा. हे बघा मित्रांनो पक्के दुधाच्या बांधून दाखवतो तुम्हाला. आता मी दुधाच्या शेळ्या दाखवतो. हे बघा पूर्ण दुधाची दाण बांधलेली आहे. हे बघा दुधाची शेळ्या बरोबर. हे पण बघा बकऱ्या पिऊन जाईल ना बाजार नाही तो बरोबर. हे बघा मित्रांनो बघा मित्रांनो काशी आपण बघा बघा मित्रांनो जास्त नाही हे सांगता की आपल्या या शेळींना तुम्ही एका टायमाला 1 लिटर दूध बिंदास आता ही धावण बांधली मित्रांनो. एका टायमाला 1 लिटर बिंदास काढा. दिवसाला 2 लिटर काढा. 2, 2.5 काही 1.5 लिटरवाल्या पण याच्यामध्ये काही ज्या लेट जणून थोडा टाइम झालेला लेट झालेला आहेत. आता ही बघा व्हाईट शेळी ही थोडी जणून उशिरा झालेला आहे. मग ही शेळी थोडी 1 लिटर अशी देईल. बाकी मग आहेत 1.5 लिटरवाल्या. हां हां एवढा म्हणलं. बाकी आता शेळ्या आराम करून राहिल्या बरोबर. हां सोडा ना सोडून दे. तर मित्रांनो आता तुम्ही या शेळ्या जनलेल्या शेळ्यात भुक्या शेळ्यात 15 15 16 17 किती घ्या. ठीक आहे 10च्या पुढे मित्रांनो 15,000 पासून 17,000 पर्यंत रेट राहणार आहे बिगर पिल्लाचे. हां मित्रांनो व्हिडिओ व्यवस्थित ऐका. बिगर पिल्लाच्या 15,000 ते 17,000 किंमत राहील. हे बघा 16,000 हे बघा. हे बघा मित्रांनो शेळ्या बघा माप लाल आल तर 4-5 ओंड्या पण 4-5 आल त्या 2 लाल 3 गेल्या लाल 3 10 लाल होत्या. ओंड्या पण 4-1 होत्या ना 4-5 हा 5-6 ओंड्या आहेत बघा इथं एकच घरच्या होत्या. हा का. हे बघा माप मित्रांनो हे बघा क्वालिटी बघा.
हाईट बघा. हो. तर मित्रांनो बघा बाकी शेड्या जो आरामच करताय बसलेल्या शेड्या. बोकड तुम्हाला दाखवतो. बोकड इथे 4 एक बोकड तुम्हाला सगळे बोकड पण दाखवतो. तर मित्रांनो बघा हे 2 बोकड आहेत. हे फुल ब्रीडर बोकड आहेत. हा 4 दात आहे. हा किती काय माहित नाही मला. 4 दात आहे का. दोघी 4 दात ब्रीडर आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. अजून 2 आहेत 2 दात. ते पण तुम्हाला दाखवतो. या ना घेऊन ते 2 दात. 4 बोकड दाखवतो. हे बघा मित्रांनो बोकड. आता बऱ्यापैकी ज्या शेळ्या दुधाच्या ते हिटवर आलेल्या आहेत. त्याने 2-4 साल चालू भरवल्या यांनी. हे बघा हे बघा मित्रांनो बोकडच्या किमतीविषयी तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलून घ्यायचे. 4 बोकड आहेत. हे 4 दात आहेत. बाकी 2 दात पण तुम्हाला दाखवतो. काय म्हणताय. 10 शेळ्या दुधाच्या घेतल्या. 10 शेळ्या दुधाच्या घेतल्या 18,000 रुपयांनी. 18,000 18,000 याला सोडून त्या तिघांमध्ये कोणताही एक. नाही. मित्रांनो 10 शेळ्या दुधाच्या तुम्ही 18,000 घ्याव्या लागतील. तर तुम्हाला 2 दात आणि 4 दात मध्ये कुठलाही एक बोकड फ्री मध्ये भेटणार आहे. ऑफर व्यवस्थित ऐकून घ्या. त्याच्यात हा 6 दात वाला नाही आहे. एवढं लक्षात ठेवा. हा 6 दात वाला नाही. कुठल्याही दुधाच्या 10 शेळ्या घ्या 18,000 तुम्हाला एक बोकड फ्री मध्ये मिळणार आहे. मित्रांनो ब्रीडिंग साठी तर भरपूर बोकड आहेत. तुम्हाला काठेवाडीचे बोकड बघायला भेटेल. जसं की तुम्ही इकडे बघू शकता ओरिजिनल काठेवाडी बोकड आहे. आता ज्या गाडीत शेड्या आल्या त्याच्यामध्ये दुधाच्या ज्या शेड्या आहेत त्या आता हिटवर आलेल्या आहेत बऱ्यापैकी शेड्या. 2-4 शेड्या आता ही सफेद लागली तर हिटवर आलेली पण आता ही पण लागलेली मित्रांनो. अजून 2-3 शेड्या सकाळपासून लागणं चालू. इकडे हा एक ब्रीडर आहे. त्याच्यानंतर गाडीमध्ये परत एक मोठा ब्रीडर आलेला आहे. नागोदरचे 3 ब्रीडर असे 4 टोटल बोकड आहे मित्रांनो. हा इकडे पण हा एक बोकड होता मित्रांनो. हे बघा इथं आता काट्या पेटा खाणं बघा. हे असं झाड आहे काट्याचं. तुमच्या भागामध्ये काय नाव याला सांगा. प्रत्येक भागामध्ये मित्रांनो याला वेगवेगळं नाव असतं. तुमच्या भागामध्ये काय नाव आहे बघा. व्हाईट काटा आहे मोठा. बारीक पत्ती आहे. हे बघा एक काट्यामध्ये तोंड घालून पत्ती तोडणं. हे बघा काही इकडे हे असं खाणं चालू आहे. हे बघा हे झाड. तिकडे आता कापसातनं बाहेर काढलं त्यांना. हे बघा चालू थकव्यामध्ये शेळ्या आहे मित्रांनो. तरी पण बघा खाणं कसं चालू आहे. भुक्या शेळ्या आहे. तिकडेच काही मागे पक्की गाभण शेळी.